मी अजूनपर्यंत बखर पण नाही वाचलेली. मला वाचायची आहे, कारण स्वामींनीच सांगितलं काम कर आधी, मीच आहे ना तुझ्या बरोबर, मग बखर कसली वाचतोयस. तेच सगळ्या गोष्टी करवून घेतात, तेच सगळ्या गोष्टी शिकवतात. आपण निमित्त असतो. हे कोणीही असं म्हणू नये की अमुक एक गोष्ट मी केली, तू नाही रे केलीस, तुझ्याकडनं ती करवून घेतली आहे. आणि हे जेव्हा माणसाला कळतं ना, तेव्हा त्याचे पाय जमिनीवर टेकतात. एक चांगली अपॉर्च्युनिटी आली, 2 वर्ष इराकला काढली. त्यावेळेस सद्दाम हुसेनला इराक डेव्हलप करायचं होतं. कोणीही तुम्हाला जी बाउंड्री आखून दिलेली आहे त्याच्या बाहेर पाऊल सुद्धा टाकायचं नाही. जागोजागी लाईव्ह माइन्स आहेत. नमस्कार. गप्पा गोष्टी आणि माहितीचा खजिना लुटण्यासाठी पॉडकास्टचं डबोलं या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. विशेषतः कलाकारांबद्दल, अभिनेत्यांबद्दल किंवा अभिनेत्रीबद्दल असं अनेकदा होतं की एका ठराविक प्रकारच्या भूमिका केल्यानंतर जेव्हा त्याच्याशिवाय काही वेगळ्या प्रकारची भूमिका केली जाते तेव्हा त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. आणि असाच एक अभिनेता आज पॉडकास्टचं डबोलच्या या एपिसोडमध्ये आपल्याला भेटणार आहे, ज्यांचं नाव आहे सुनील गोडसे. नमस्कार. नमस्कार. सध्या ज्यांना आपण स्वामी समर्थ या मालिकेतून बघतो आहोत आणि स्वामी समर्थांची इमेज त्यांना बघितल्यानंतर खरं तर आपल्या डोळ्यासमोर निर्माण होतीये, पण त्याआधी त्यांनी केलेल्या भूमिका ह्या फार वेगळ्या आहेत, तर त्याच्याबद्दलही आपण बोलणार आहोतच. आपण अगदी बालपणापासूनच विचार करूया. खरं तर या अभिनयाचा प्रवास कधीपासून सुरू झाला? लहानपणापासून आवड होती म्हणण्यापेक्षा काय की आम्ही जिथे राहत होतो ते अमळनेर, जळगाव जिल्ह्यामधलं, आणि त्यावेळेस ते अगदीच खेडं होतं. आता अमळनेर खूप डेव्हलप झालंय. माझा वडिलांचा जॉब तिकडे होता, त्यामुळे आम्ही तिकडे होतो. मी 3री-4थीत वगैरे असेल. आणि मग ते शाळेच्या पुस्तकात जे धडे असायचे, गड आला पण सिंह गेला, अशा त्या ह्याच्यातनं मग माझ्या आईने ती नाटुकली बसवायची. गणपती असायचा, खूप मोठा उत्सव असायचा, तर तिथून ते सुरुवात. पण तिकडनं अमळनेर सोडून मुंबईत आलो, ठाण्यात. मग पुढे काही नाही. बर. मग त्याच्यानंतर फक्त शाळा, कॉलेजमध्ये गेल्यानंतर मग मात्र मी एनसीसीत होतो. त्यामुळे माझा एक एनसीसीतला मित्र आहे, तो मला म्हणाला की आम्ही इंटर कॉलेजला एक एकांकिका बसवतोय, तू कर ना. लय येडायस का तू? म्हटलं तू एनसीसीचं काही सांग, एकांकिका वगैरे मला सांगू नको, मला काही जमत नाही ते, तू कर रे, काही फार मोठं काम नाहीये, तू करशील. असं करून ती इंटर कॉलेजची पहिली एकांकिका झाली. कुठलं कॉलेज? तुम्ही ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग हो, केलेलं आहे? आधी ठाणा कॉलेजला होतो, सायन्सला होतो. त्याच्यानंतर मग मी ऑटोमोबाईल हे केलं. ओके. त्यामुळे ते कॉलेजला असताना मी ती एकांकिका केली. मग पुढे ऑटोमोबाईलला गेल्यानंतर पुन्हा काही नाही. मग हे व्यावसायिक दृष्ट्या आपण अभिनयच करायचा हे केव्हा ठरलं? हे साधारण 98-99 पासून तो डोक्यात विचार यायला लागला की नाही, बिकॉज सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये होतो. सर्व्हिस इंडस्ट्री थँकलेस जॉब आहे की तुम्ही किती मेहनत करा, काही करा, लोक सगळे तुमच्यावर प्रत्येक वेळेस खुश असतीलच असं काही नाही. बरोबर. मग त्याच्यामुळे आपण सोडून देऊ दे, आपल्याला जमतंय ते करून बघूयात ना. मग 2001 मार्च महिना, आय टूक अ डिसिजन की नाही, लेट मी क्विट द जॉब आणि मी फुल टाइम ऍक्टिंग म्हणून करीन. वा. आणि मग त्याच्यानंतरची पहिली कलाकृती म्हणजे नाटक, सिनेमा काय होतं ते? मी सगळ्यात पहिल्यांदा केलं ते बंदिनी. दूरदर्शनवर त्यावेळेस सह्याद्रीला झाले बंदिनी आणि दामिनी, त्या लागोपाठ सिरियल असायच्या. आणि मी पहिल्यांदा स्क्रीन शेअर केला तो रेशम सेठ बरोबर. ओ बर. आणि मग नंतर पुढे बंदिनी झालं. मग त्याच्यानंतर तिकडे किरण करमरकरची ओळख झाली. किरण करमरकर ठाण्यातच राहतो, म्हणजे किरण करमरकरची आधीपासून ओळख होती, पण तिकडे गेल्यानंतर मग अरे तू इथे काय करतोयस, तू हिंदीत कर ना. मेहनत इथे पण तेवढीच करायची, तिथेही तेवढीच करायची, मग तिथे पैसे जास्त मिळतात तिथे कर. ओके. मग तो मला बालाजीमध्ये घेऊन गेला. मग तिथनं कहीं किसी रोज आणि अशा एक एक हिंदी केच्या सिरियल सुरू झाल्या. बर. कसा आहे तिथला अनुभव हिंदी मधला? खूप चांगला आहे. मुळात माझं मत असं की तुम्ही चांगले असाल तर दुनिया चांगली असते. त्याच्यामुळे मग म्हणजे आजही तिकडच्या लोकांचे मला फोन येतात. म्हणजे मी बालाजीची शेवटची सिरियल केली ती जोधा अकबर, पण त्याच्या आधी पवित्र रिश्ता ती तर सुपर डुपर हिट झाली होती. त्यामुळे बालाजीतले बहुतेक सगळेजण मला ताऊ म्हणूनच ओळखतात.
कारण सुशांतच्या काकाचं काम केलं होतं मी, त्याच्यामुळे मग सगळे ताऊ ए ताऊ क्या कर रहा है एवढं मजा आली ती. पण म्हणजे मला असं कुठेही वाटलं नाही की मी नाही बाबा दुसरीकडे काहीतरी करतोय, वेगळं प्रयत्न करतोय. उलट ट्रीटमेंट खूप चांगली, तुम्हाला रिस्पेक्टही चांगला. त्याच्यामुळे मग 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 हिंदी फिल्म्स पण केल्या. ते असं तो सगळा प्रवास सुरू झाला मग अभिनयाचा. त्या हिंदी डेली सोप म्हणजे पवित्र रिश्ता असेल किंवा त्या ज्या सगळ्या वाल्या तुम्ही म्हणताय त्या बालाजीच्या सगळ्या सिरियल्स होत्या, तर त्याच्यातला असा एखादा लक्षात राहणारा असा काही किस्सा आठवतोय का? किस्सा म्हणण्यापेक्षा मी एक अनुभव सांगू शकेन की बरं त्यावेळेस अगदीच सुरुवात झाली होती. 2002-2003ची गोष्ट असेल ती. रात्री 10:30 पावणे 11ला मडला पॅकअप झालं होतं माझं. बरं त्यावेळेस मडहून परत यायला काही स्कोप नव्हता आणि माझ्याकडे कार नव्हती. मी 2 व्हीलरवरनं जायचो आणि त्या दिवशी नेमकी 2 व्हीलर पण नेलेली नव्हती. मी आपलं पॅकअप झालं. बस सुद्धा कधी येईल काय माहीत नाही. चालत चालत पुढे जाऊया, बस दिसली की थांबू आणि जाऊ येऊ मग. आणि पाठीमागून एक कार आली आणि माझ्याजवळ थांबली आणि मला त्या ड्रायव्हरने सांगितलं, सर आइए. म्हटलं कोण आहे बाबा आत्ता या पावणे 11ला? तर सुधाचंद्रन होत्या. ओ बर. मग त्यांनी मला बोरिवलीला सोडलं आणि मग त्या गोरेगावला त्यांच्या घरी गेल्या. ओ कमाल. हे असे अनुभव पण आले. म्हणजे किस्से म्हणण्यापेक्षा मला खूप चांगले अनुभव आले. चांगली लोक भेटली मला इंडस्ट्रीत, हिंदीमध्ये पण मराठीत पण. त्याच्यामुळे पुढचा सगळा प्रवास सुखकर झाला. नक्कीच. सुरुवातीच्या तुमच्या ज्या काही भूमिका होत्या मग त्या नाटकांमधल्या असतील, मूव्हीज मधल्या असतील, सिरियल मधल्या असतील, तर जसं राजा छत्रपती मधला शाहिस्ते खान सगळ्यांच्या लक्षात आहेच आहे, त्याच्याचबरोबर तुम्ही एका नाटकासाठी औरंगजेबाची पण भूमिका केलेली होती. ते आता लेटेस्ट रणरागिणी तारा राणी, त्याच्यात मी औरंगजेब केला. आणि त्याच्या आधी नाटक केलं होतं ते सागरा प्राण तळमळला, त्याच्यात जेलर बॅरी, ओके, ज्यांनी सावरकरांचा आतोनात छळ केला, त्याची भूमिका मी केली होती. तर ह्या सगळ्या निगेटिव्ह शेडच्या भूमिका करत असताना तुमचा स्वतःचा एक्सपिरियन्स कसा होता? खूप चांगला होता. म्हणजे लोक शिव्याही द्यायचे, पण नाटक संपलं आणि हे झालं की मग खूप छान रोल झाला, आवडली भूमिका. जो राग यायला पाहिजे तो येत होता. जर तो येत असेल तर तेच माझ्या कामाचं हे आहे, फलित आहे. बरोबर. त्यामुळे खूप चांगले म्हणजे फीडबॅक खूपच छान मिळत होता. आणि एवढे सगळे निगेटिव्ह रोल केल्यानंतर आता जेव्हा स्वामी समर्थांची भूमिका समोर आली तेव्हा तुमची भावना काय होती? आणि खरं तर दिग्दर्शक आणि निर्मात्यांना सुद्धा हे एक प्रकारचं धाडसच आहे की इतके सगळे निगेटिव्ह रोल केल्यानंतर एखाद्या माहिती असलेल्या चेहऱ्याला जेव्हा आपण स्वामींच्या भूमिकेमध्ये बघतो, बरोबर, तेव्हा बघणाऱ्याची ही भूमिका काहीतरी वेगळी असते किंवा त्यांची मतं काहीतरी वेगळी असतात. मी खरं तर निर्मात्याचंच धाडस म्हणेन. कारण माझी तर इच्छा होतीच समर्थांचा रोल करायला मला मिळावा. कारण मी लॉकडाऊनच्या आधी 1 महिना 1.5 महिना पुण्यातल्या एका ग्रुपने मला विचारलं होतं की आम्ही स्वामींवर नाटक करतोय आणि तुम्हाला स्वामींचा रोल करायचा आहे, करणार का? म्हटलं हो, कारण त्यावेळेस माझ्या 2-3 हिंदी मूवीज झाल्या होत्या. एक हिंदी वेब सिरीज मी हैदराबादहून करून आलो होतो, त्यामुळे असं पैशाची काही चणचण नव्हतीच. म्हटलं चला 1-1.5 महिना ते करू आणि मग एकदा प्रयोग सुरू झाले की मग काही प्रॉब्लेम नाहीये. बरोबर. आणि झालं, तालमी बिलमी झाल्या. मी इथून ठाण्याहून रेल्वेचा पास काढला. मी रोज सकाळी ही पकडायचो, जनशताब्दी नाही तर कुठली तरी, आणि मग पुण्यात जायचं, रिहर्सल करायची, परत रात्री घरी यायचं. हा दिनक्रम चालू होता. आणि प्रयोगाची तारीख ठरली 24 मार्च. म्हणजे हॉल बुकिंग झालाय, तिकीट विक्री झाली आहे, सगळं झालं आणि लॉकडाऊन लागला. त्यामुळे सगळी मेहनत पाण्यात गेली. पण नंतर परत एक संधी मिळाली. नागपूरला ते बरेच महोत्सव असतात, खासदार तिकडचे असल्या कारणाने ते गावोगावी तिकडे असे खूप महोत्सव असतात. त्याच्यात ते म्हणाले की आम्ही स्वामींवर महानाट्य करतोय आणि तुम्ही स्वामींचा रोल करा. अरे वा. बरं, माझं नागपूरमध्ये काही कनेक्शन नाही, ॲब्सोल्युटली काही कनेक्शन नाही. पण त्यांना कोणी सांगितलं, काय सांगितलं मला माहिती नाही. आणि मग त्यांनी माझ्याकडे गेलं. मग मी नागपूरला जाऊन ते महानाट्य केलं एक. मग त्याच्यानंतर काही नाही. मग तिथनं आल्यानंतर कळलं की स्वामींवर सिरियल येते
म्हटलं माझी करायची खूप इच्छा आहे आणि त्या सिरियलचे लेखक माझे मित्र आहेत, ओके. शिरीष लाटकर. तर मी शिरीषला म्हणलं, यार शिरीष, जर उद्या पुढे जाऊन की कारण माझ्या आधी जो भूमिका करत होता तो माझा चांगला मित्र आहे आणि त्याने खूप छान भूमिका केली हो, स्वामींची. हो. आणि आम्ही दोघं जण एकत्र राजमाता जिजाबाईला एकत्र काम करत होतो भोरला. ओके. तिथे मी वणगोजीराजे निंबाळकरांची भूमिका केली, म्हणजे जिजाबाईंचे वडील. आणि तो कुठली भूमिका करत होता मला माहिती, पण आम्ही तिकडे 3 महिने आम्ही रूममेट होतो दोघंही. हम्म. त्यामुळे आमच्या दोघांचे खूप चांगले संबंध आहेत, होते आणि आहेतही. हम्म. म्हटलं अरे आता तो करतोय राहून दे, पण जर उद्या पुढे मागे अशी वेळ आली की लीप घ्यायची आहे आणि मग आपल्याला कोणीतरी सिनियर, एज वाईज सिनियर हे करायचं आहे, तर म्हटलं माझी इच्छा आहे. माझी इच्छा म्हणण्यापेक्षा ती स्वामींची इच्छा होती. क्या बात है, कमाल. त्याच्यामुळे मग तो स्वामींचा प्रवास सुरू झाला. पण मला खरं तर धाडस निर्मात्यांचं वाटतं की बरं, मी असंही नाही की 1-2 निगेटिव्ह भूमिका केल्या असतील. आजपर्यंत मी जवळजवळ 75% 80% निगेटिव्ह भूमिका केलेल्या आहेत आणि लोक विलन म्हणूनच ओळखतात. आणि त्या ह्याच्यानंतर स्वामींच्या रोल करता विचारायचं, हे खरं तर त्यांचं धाडस आहे. कसा आहे आणि आता रिस्पॉन्स कसा आहे? खूप छान. म्हणजे मलाच सुरुवातीला खूप भीती वाटत होती. म्हणजे माझं आणि निर्मात्यांचं बोलणंही झालं होतं की त्यांनी मला सांगितलं होतं की सुनील, एक कलाकार जवळजवळ 5-5.5 वर्ष एक भूमिका करतोय, त्यामुळे लोकांच्या मनावर त्याची इमेज ठसलेली आहे. बरोबर बरोबर. वेळ लागेल, पण तूच करणार आहेस एवढं नक्की. हम्म. म्हटलं मग ठीक आहे. मग मी निर्धास्त होतो की मग चला आता आपल्या हातात आहे, बॅटिंग आपल्याला करायची आहे. हम्म. आता आपण सचिन तेंडुलकर. हम्म. आणि मग सुरू झालं आणि लिटरली खोटं नाही सांगत, महिन्याभरात मला पॉझिटिव्ह फीडबॅक यायला लागले. क्या बात है. म्हणजे जे मी समजत होतो की 3-4 महिने जातील आणि मग लोक हळूहळू ऍक्सेप्ट करायला लागतील, पण ते नाही. मला लिटरली महिन्याभराच्या आत. म्हणजे आता मी एक किस्सा सांगतो. स्वामी पुण्यतिथीच्या दिवशी त्याच्या आधी एक आठवडाभर ह्याला गिरगावात कांदेवाडीत जो म्हणजे गायवाडी का काहीतरी एरिया आहे, तिथे तो खूप जुना मठ आहे. हा. तिथे स्वामींचे शिष्य बाळप्पा आहेत, त्यांनी स्वामींच्या पदुकांची प्रतिष्ठापना केली आहे तिकडे. ओके. आणि 77 वर्ष त्यांचं नामस्मरण चालू आहे. मठ 100 पेक्षा जास्त जुना आहे. हम्म. आणि तिथे त्यांनी आम्हाला बोलवलं होतं टीमला. ते दरवर्षी बोलवतात, तसं आम्हालाही बोलवलं होतं. मी गेलो होतो. तर त्याचे जे विश्वस्त आहेत ते माझे दोन्ही सिरियल बघायचे. अच्छा. हा, घरोघरी मातीच्या चुली पण आणि ही पण. तो म्हणतो आम्ही तुमच्या दोन्ही सिरियल बघतो, हे तुम्हाला कसं जमतं? मग ती एकदम हार्डकोर, म्हणजे मी उठसूट बंदूक घेऊनच समोरच्याला मारायला उठतो, असं तो रोल आहे. हा. आणि इथे एकदम लोकांचा जीव वाचवायचा आहे. येस येस. एवढा. आणि ते लिटरली ते पाया पडले. ते म्हणाले खरंच तुमच्याकडे बघितल्यानंतर असं वाटतं की स्वामीच आहेत आमच्या समोर. लोकांच्या मनातली ती जी श्रद्धा आहे ती ठाई ठाई अनुभवायला मिळत आणि असेल. थोडं मी असं म्हणेन की माझा फिजिक किंवा माझा चेहरा हा कदाचित स्वामींच्या फिजिकशी आणि याच्याशी मिळता जुळता असेल, हम्म. म्हणूनही कदाचित लोकांना पटकन मी अपील झालो असेल. हम्म. पण ती मजा आली त्यात. म्हणजे येते. इनफॅक्ट रोज आम्ही काम करतो, पण असं थकवा नाही जाणवत की नाही आता चला आता उद्या सकाळी शूटिंग करायचं हम्म. हे एक असते. एक उत्साह असतो. येस. ही भूमिका येण्याआधी म्हणजे तुम्ही स्वतः स्वामींचे काही विचार किंवा चरित्र ऐकलंय, वाचलंय, असं काही? ॲब्सोल्युटली नाही. याचं कारण मी निश्रद्ध आहे अशातला काही भाग नाही. हम्म. माझी श्रद्धा आहे देवावर. देवावर म्हणण्यापेक्षा एक कुठली तरी शक्ती आहे की जी जगाला नियंत्रित करते, हम्म. त्याच्यावर आहे. आणि मी आत्तापर्यंत म्हणजे दरवर्षी शेगावला जाणारा माणूस. अच्छा. त्यामुळे गजानन महाराज आणि गणपती हे 2 माझे ठरलेलं होतं. आणि स्वामींचा रोल करायला मिळावा ॲज अन ॲक्टर ही माझी खूप इच्छा होती आणि ते मला मिळालं. मगाशी म्हटल्याप्रमाणे माझी इच्छा नाहीच, माझी लाख कोणाची इच्छा असेल त्यांची इच्छा पाहिजे. बरोबर. आणि ते आता मिळाली संधी, तर मजा येते करताना. वा.
पण थोडं थिएटर पण तुम्ही भरपूर केलेलं आहे, म्हणजे नाटक भरपूर केलेलं हो, आहे. हो, हो. तर त्या नाटकांमधले काही किस्से, काही त्याच्यातले अनुभव ऐकायला आवडतील. मुळात मी ज्या धाटणीची नाटकं केली ना, ती विनोदी नाटकं कधीच नव्हती. त्याच्यामुळे किस्से वगैरे म्हणजे कोणी चुकला म्हणजे की मग जी स्टेजवर त्याची धांदल उडते, हेच बघण्यात मजा असते. कारण मी केली ती सगळी सिरियस नाटकं आणि वेगळ्याच प्रकारची. म्हणजे सगळ्यात पहिलं मी व्यावसायिक नाटक केलं ते इंडियाज मोस्ट वॉन्टेड. हम्म. तर त्या ह्याच्यात मी बरं ती स्टोरी अशी आहे की ते तिघजण रिटायर्ड सर्व्हिसेस मधले आहेत. हम्म. आणि ते एका मुलीला सांभाळतात आणि मग त्यांना बाहेरून कळतं की कोणीतरी हे करणारे, बॉम्ब लावणारे, अमुक अमुक. मग ते तिघजण कसं ते त्यातनं बाहेर पडायचं ह्या सगळ्या ह्याच्यात, अशा ह्याच्यात ते नाटक होतं. संजय बेलोसेने ते नाटक लिहिलं आणि दिग्दर्शित केलं होतं. तो कामही करत होता. दुर्दैवाने असतो नाही आपल्यात. हम्म. पण ते नाटक करायला पण खूप मजा यायची. दुर्दैवाने त्याचे प्रयोग खूप कमी झाले. 27-28 झाले असतील प्रयोग. हो. पण ते थांबलं. मग त्याच्यानंतर दादाची गर्लफ्रेंड सुयोगचं नाटक हो. विजय केंकरेने दिग्दर्शित केलेलं. त्याचा एक किस्सा सांगता येईल. म्हणजे मुलुंडला शो होता कालिदासला हम्म. आणि तो कुठल्या तरी कंपनी करता म्हणून शो होता. अच्छा. हां, त्यांचं ॲन्युअल फंक्शन वगैरे असं त्या ह्याच्यात होतं. हां, मग ते ॲन्युअल फंक्शनचे शो असले की ते काय असतं ते मला माहिती आहे. त्यांचं गेट टुगेदर असतं ते. नाटक हो. बोलणं बिलणं तर ठीक आहे. धावपळ करतात ती मुलं संपूर्ण ऑडिटोरियममध्ये आणि मग वडे खात असतात, वेफर्स खात असतात, धमाल चाललेली असते त्यांची आणि जमलं तर नाटक बघायचं. वाईट आहे. मग मी आणि माझ्याबरोबर काम करणारे म्हटलं हे काय खरं नाही आहे हे नाटक. चल आता आपण ना आपलाच सीन आहे तो शोलेच्या पद्धतीने करूया. हे बर. आणि मग आम्ही तसं करायला सुरुवात केल्यावर मग लोक शांत बसली. मग फुल टू नाटक, तसं ते खूप कॉमेडी नाही पण ह्युमरस नाटक हो. होतं. पण आम्ही त्याचं फुल कॉमेडीच करून टाकलं आणि मी विजयला फोन केला इंटरव्ह्यूला. म्हटलं विजय सॉरी हा, पण म्हटलं हो तो दिग्दर्शक आहे ना, हो. त्याला तर कळलंच पाहिजे ना की असं काहीतरी झालं. मी त्याला म्हटलं अरे समोरचे लोक कोणी ऐकायलाच तयार नाहीत. राहून दे रे सुन्या, होतं असं कधी कधी. त्याच्यामुळे मग ते एक धमाल केली होती तो. पण बाकीची पुढची नाटकं ती सगळी सिरियस नोटवरचीच होती. आणि ऐतिहासिक भूमिका पण बऱ्यापैकी, म्हणजे जसं शिवाजी महाराजांच्या किंवा हो. आता तुम्ही जसा उल्लेख केलात की तारा राणीच्या संदर्भातलं राजमाता जिजाऊ असेल किंवा सागरा प्राणतळमलाचं जसं सांगितलं तसं जेलर बॅरी केला होता. हो. तर म्हणजे तुम्हाला स्वतःहून ऐतिहासिक अशा काही घटनांमध्ये किंवा भूमिकांमध्ये इंटरेस्ट होता? मुळात मला इतिहासाबद्दल प्रचंड आवड. अरे वा. हां, म्हणजे मी शाळेत असतानाच माझं बाबासाहेब पुरंदरे यांचं शिवचरित्र 3 वेळा वाचून झालं होतं. हो. तेव्हाच मृत्युंजय वाचून झालं होतं, राऊ वाचून झाली होती, युगंधर वाचून झालं होतं. ही सगळी पुस्तकं म्हणजे शाळेत असतानाच वाचून झालेली होती. त्याच्यामुळे मला इतिहासाबद्दल प्रचंड क्रेज आणि आवड. मग जेवढं वाचायला मिळेल तेवढं वाचायचं आणि त्यातनं काम करायची संधी मिळाल्यावर मग तर काय सोने पे सुहागा. बरोबर. आणि माझ्या सुदैवाने मला शाहीचे खान करायला मिळाला, मुकरब खान करायला मिळाला. त्याच्यानंतर वणगोजी राजे निंबाळकर हे खूप पॉझिटिव्ह कॅरेक्टर होतं. त्याच्यानंतर ह्याच्यात तारा राणीमध्ये औरंगजेब करायला मिळाला. आणि संभाजीच्या वेळेसचा किस्सा सांगतो, स्वराज्य रक्षक संभाजी, ज्याच्यात मी मुकरब खान केला. मला आधी कुठल्या तरी एका कॅरेक्टर करता बोलवलं होतं. जे कॅरेक्टर होतं संताजी घोरपडेंच्या वडिलांचं. बर. ते खूप छोटं कॅरेक्टर होतं. त्यांनी मला बोलवलं. मी गेलो. राहुल मेंदळेंनी मला बघितलं. अरे सुन्या तू कधी आलास? म्हटलं आता जस्ट आलोय. तोवर मेकअप बिकअप केलेला होता मी. त्यांनी जाऊन अमोलला सांगितलं, अरे सुन्या आलाय. अमोल हैराण, सुनील कशा करता आलाय, कुठलं कॅरेक्टर करतोय? मग त्यांनी लगेच त्याच्या क्रिएटिव्हला फोन केला आणि बोलवलं की सुनीलला कुठलं कॅरेक्टर दिलंय? तर म्हणाल ते घोरपड्यांचं कॅरेक्टर. म्हणून मूर्ख आहेस का, तुला कळतं का? 2 दिवसाच्या करता तू त्यांना कशाला यूज करतोयस? मग अमोल माझ्याकडे आला आणि मला म्हणाला की तुझ्या काही डेट्सचा प्रॉब्लेम आहे का? म्हटलं नाही, भरपूर डेट्स आहेत. कारण
ऑलमोस्ट 2-3 प्रोजेक्ट्स होती ती हातावेगळी झालेली होती, काहीच काम नव्हतं. म्हणाला मग महिनाभर, म्हटलं दिला, सलग 1 महिना दिला, चल तुला 5 मिनिटं थांब, कारण चॅनलशी कॉल घेणं पण त्यांचं गरजेचं असतं. मग त्यांनी चॅनलशी बोलले आणि मग माझ्याकडे आला. म्हटलं काय कॅरेक्टर बदलतोयस का? म्हणाला हो. मग कुठलं कॅरेक्टर? म्हणाला मुकरब खान. मुकरब खान, बरं तोवर माझा एक सीन शूट झाला होता. माझा एक सीन शूट झाला होता आणि जो मुकरब खान करत होता त्याचाही एक सीन शूट झाला होता. म्हटलं अरे असं नको करूस की तो करतोय. नाही नाही, तू जर का आलास ना तर त्याच्यात आणखीन मजा येईल. म्हटलं मग ठीक आहे, तुला मिशा काढायचा काही प्रॉब्लेम आहे? आत्ता काढतो म्हटलं. मग तिकडे शेविंग केलं, परत मुकरब खानाचा गेटअप केला आणि त्यांनी केलेलं सीन अख्खा परत केला. आणि तो सीन करायच्या आधी मी अमोलला म्हटलं, अमोल, राजा शिवछत्रपतीमध्ये तू माझी बोटं कापली होतीस, आता मी तुझी बोटं कापणार आहे. गमतीचा भाग झाला. पण आणि अमोल आणि मी खूप चांगले मित्र आहेत. आता तो मेंबर ऑफ पार्लमेंट आहे आणि विथ ड्यू रिस्पेक्ट, पण आम्ही दोघेही खूप चांगले मित्र आहोत. आणि त्याच्यानंतर मग जेव्हा वडूला का कुठेतरी संभाजी महाराजांची समाधी आहे, अमोल म्हणाला की चल आपण तिकडे जाऊयात. सगळे अख्खं युनिट गेलो होतं. म्हटलं तू माझ्याबरोबर राहायचंस. म्हणाला का? तू माझ्याबरोबर राहा, बाकी काही नाही. आणि गेलो आणि तिकडे त्या समाधीच्या इथे गेल्यानंतर आजूबाजू लोक, तो हलकट आहे. ही प्रतिक्रिया होती. म्हटलं आता कळलं तुला, मी का तुला म्हटलं माझ्याबरोबर राहते. बरोबर. आणि मस्त मजा आली होती ते मुकरब खान करताना सुद्धा. आणि तिथे सुद्धा मला चॅलेंज होतं की मी आधी शाहिस्ता खान केलाय, कुठेतरी तो वेगळा वाटला पाहिजे, बरोबर, तर मजा येते. आणि सेम थिंग वॉज हॅपन विथ औरंगजेब. शाहिस्ता खान केला, मुकरब खान केला, आणि आता त्यांचा आका औरंगजेब, त्याची भूमिका करायची. तर शेवटच्या क्षणापर्यंत मी कॅरेक्टर शोधत होतो. आणि नाटकाचं दिग्दर्शक, मग सुनील आपण काहीतरी वेगळं करूया. म्हटलं तुम्हाला काही सांगू नको, माझ्या डोक्यात त्याचा विचार चालू आहे. कारण माझी ती पद्धत आहे, एकदा नाटक घेतलं की मी कायम इन द बॅक ऑफ माइंड माझ्या त्या नाटकाचाच आणि त्या कॅरेक्टरचाच विचार असतो की काय करता येईल, काय करता येईल. आणि खोटं नाही सांगत, ग्रँड रिहर्सलला मला ते कॅरेक्टर सापडलं. मग तो येऊन म्हणाला की नाही हे मस्त होत आहे. पण जोपर्यंत ते सापडत नाही तोपर्यंत एक अस्वस्थता असते आपल्याला. काय करावं लागलं पण ते कॅरेक्टर शोधण्यासाठी? काही विशेष प्रयत्न केले किंवा काही अभ्यास केला, असं काही केलं? सॉरी, म्हणजे उगाच मी मोठेपणा घेऊन सांगणार नाही की हो मी खूप वाचलं किंवा काय, ते होत गेलं. ओके. नटराजाची कृपा आहे. कारण औरंगजेबाचं संपूर्ण त्याचं वय 78 पण नाही, 74-75. संभाजी महाराजांना त्यांनी पकडलं तिथपासून तो मरेपर्यंत, म्हणजे 1689 ते 1707 एवढा स्पॅन दाखवायचा होता. आणि त्याच्या आयुष्याचा म्हणजे वयाचा एक एक टप्पा आम्हाला हे करत जायचं होतं. तर 4-5 सीन मध्ये त्याचं एज वाढत चाललंय हे मला दाखवायचं होतं. पण तरी नाटक अजून आवडतं करायला? खूप. नाटक खूप आवडतं. नाटक हे पॅशन आहे माझं. क्या बात आहे. मी सांगतो ना की सिरियल इज अ ब्रेड अँड बटर. हो, म्हणजे डेली सोप करणारे तर जवळजवळ सगळे कलाकार हेच सांगतात. हो, महिन्याला पगार येतो की नाही, संपला विषय. घर चालते त्या याच्यावर. बरोबर. एक सिनेमा करून झाल्यानंतर पुढचा सिनेमा माझ्याकडे कधी येईल याची वाट बघत बसायचं, किंवा एक नाटक संपल्यानंतर परत दुसरं नाटक माझ्याकडे कधी येईल आणि मग मी ते कधी करीन. बरं त्याच्यात 1.5 महिना तालमी आणि त्याच्यानंतर मग प्रयोग सुरू होणार. हा जो वाट बघण्याचा जो पिरियड असतो ना, तो आपल्या काय चिक्कार, म्हणजे हिंदीत सुद्धा मी असे कलाकार बघितले की नाही ते एवढं मेंटल स्ट्रेस नाही बेअर करू शकत. आणि मग आपण बघतो की आत्महत्या झाल्या, हे झालं, ते झालं. त्याचं कारण ते आहे.
येतात मोठाली स्वप्न घेऊन की नाही मैं सिर्फ फिल्में करूंगा. एखादी फिल्म कुठेतरी मिळते. बरं तू काय, सगळेजण शाहरुख खान किंवा सलमान खान नसतात ना. शाहरुख दिल्लीहून आला आणि तो झाला क्लिक. सुशांत सिंग तिकडनं आला हरियाणातनं, तो झाला क्लिक. पण तुम्ही सगळे तसेच असाल असं नाही. त्यामुळे स्वतःची ओळख होणं ही खूप गरजेचं असतं की माझं आवाका काय आहे आणि मला काय करायचं आहे. हे एकदा कळलं की मग लाईफ सोपं होतं. तुमची ती प्रोसेस काय होती मग, किंवा फॅमिलीची प्रोसेस काय होती जेव्हा तुम्ही 2000-2001 मध्ये पूर्णपणे आता या फील्डमध्ये उतरायचं ठरवलं? तेव्हा ते मस्त होती पोझिशन, कारण तेव्हा बायको पण जॉब करत नव्हती. खूपच इंटरेस्टिंग. आणि मी वन फाईन डे मी तिला म्हटलं मला आता कंटाळा आलाय का नोकरीचा, मी आता ऍक्टिंग मध्ये बघतो प्रयत्न करून. मग घर कसं जाणार. म्हटलं तू नोकरी कर, इतकी वर्ष मी केली, आता तू कर ना. ते म्हणाले ठीक आहे मी करीन. बरं मी पूर्वीपासून ठाण्यात राहत असल्या कारणाने आणि त्या काळात मी थोडाफार राजकीय क्षेत्रात ऍक्टिव्ह असल्या कारणाने माझ्या ओळखी खूप होत्या. ती म्हणाली जॉब तूच द्यायचाच मिळवून आणि तो ठाण्यातच असला पाहिजे, मी ठाण्याच्या बाहेर जाऊन जॉब करणार नाही. बर. म्हटलं ठीक आहे. आणि मग झालं. 3ऱ्या महिन्यात तिला ठाणे भारत सहकारी बँकेत जॉब मिळाला आणि मी इकडे आलो. फक्त तिने मला विचारलं होतं की परत हेच की किती दिवस लागतील तुला या इथे रुळायला, किंवा आत्ता तू जेवढे कमवतोयस तेवढे तुला कमवायला किती महिने लागतील. म्हटलं ते नाही मी सांगू शकत. म्हटलं झालं तर एका रात्रीत मी क्लिक होईन आणि मग माझ्याकडे भरपूर कामं असतील, पण नाहीतर किमान 6 महिने तरी तू धरून चल. 6 महिने मी खूपच कमी सांगतोय, त्याच्यापेक्षा जास्तही लागेल वेळ. पण तिथेही परत जे आधीचं काही चांगली कर्म केलेली असतात, 3ऱ्या महिन्यापासून माझ्याकडे मी जेवढं नोकरीत कमवत होतो त्याच्यापेक्षा थोडं सरप्लस अमाऊंट मी तिकडे कमवायला लागलो होतो. आता तुम्ही म्हणालात की राजकीय वर्तुळात बऱ्यापैकी वावर होता, तर काय म्हणजे एक कलाकार म्हणून एका बाजूला आणि समाज आणि आजचं राजकारण याच्यावरती काय मत आहे तुमचं? माझं स्पष्ट मत आहे, कुठलंही हे पार्ट टाइम जॉब नसतो. आयदर पूर्ण राजकारण करा किंवा पूर्ण वेळ अभिनय करा. मी हे पण करीन ते पण करीन नाही जमत. आणि मग मुळात काय होतं माहिती आहे ना की मी स्पष्ट सांगतो की मी पहिल्यापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा दैनंदिन शाखेचा स्वयंसेवक. बर. आता कामाच्यामुळे मला जायला जमत नाही, पण जे काही उत्सव असतात त्यांना जर का वेळ असेल तर मी नक्की जातो, आवर्जून जातो. त्याच्यामुळे आणि होतं काय सांगतो की मी ट्रोल करतील याला घाबरत नाही, पण आपण का घाणीत दगड मारा बरोबर. आणि अंगावर घाण उडवून घ्या. मग नको, आपली मतं आपल्याजवळ ठेवूयात. आपल्याला अभिनय करायचा आहे तेवढ्या करता आपण इंडस्ट्रीत आलो आहे, आपण तेवढंच करू. हे शरदचं गोष्टच वेगळी आहे, पण शरदनी सुद्धा त्याच्याकडे ज्या राजकीय जबाबदाऱ्या होत्या त्या आता सोडून दिल्यात ना. तो सावरकर आणि यांच्यावरच तो बोलत बसतो. त्याच्यामुळे त्यांनी तो प्रांत निवडलाय. बरं आपल्याला आता ते शक्य आहे का? आता नाही. मग आपण अभिनय करावा, राजकारण अजिबात बोलायचं नाही, काही नाही. मग हा चांगला आहे का तो चांगला आहे, कशा करता उगाचच वादत पडा. मला माहिती आहे मला कोण आवडतं, संपला विषय. बरोबर. आणि बॉलिवूड मधला काय एक्सपिरियन्स आहे, म्हणजे मूवीजच्या बाबतीतला म्हणतो मी? खूप छान. माझी सगळ्यात पहिली फिल्म काबूल एक्सप्रेस, जे आम्ही त्यावेळेस पण एक खूप छान किस्सा आहे. आधी ती लडाखला शूट होणार होती, माझं कास्टिंग झालं होतं, यशराजची फिल्म. आणि मी एक पाचोऱ्याला इंडस्ट्रियल फिल्म शूट करायला म्हणून गेलो होतो. आणि मला यशराजमधनं फोन आला कि सर हम पहले लद्दाख में करने वाले थे, लेकिन वहाँ कुछ प्रॉब्लम्स है तो हम अभी काबुल में शूट करने जा रहे हैं, अफगाणिस्तान. बरं मी हादरलो. माझा पासपोर्ट एक्सपायर्ड झाला होता. अय्या. आणि ते म्हणाले की आप कल पासपोर्ट सबमिट करो. बोला सर लेकिन मैं तो यहाँ इंटीरियर महाराष्ट्र में शूट कर रहा हूँ, कैसे कल पासपोर्ट सबमिट करूंगा, कब तक आओगे? बोला 8-10 दिन लगेंगे. मला माहिती होतं मला दुसऱ्या दिवशी जायचं आहे. माझ्याकडे वेळ पाहिजे ना काहीतरी हालचाल करायला.
तर त्यावेळेस ठाण्याचे खासदार प्रकाश परांजपे हम्म. हे माझे खूप चांगले मित्र, कारण मी त्यांच्या वडिलांच्या बरोबर नाटकातनं कामं केलेली होती. ओ बर. त्यामुळे त्यांची माझी खूप चांगली ओळख. मी तो फोन ठेवला आणि डायरेक्ट फोन केला प्रकाशला. म्हटलं असं असं झालंय, मला पासपोर्ट हवाय. तू आत्ता कुठे आहेस? म्हटलं मी आत्ता पाचोऱ्यात आहे. तो म्हणा ठीक आहे, येणार आहेस कधी? म्हटलं आज रात्री निघतोय, उद्या येते. उद्या आलास की पहिले माझ्या ऑफिसला आहे. म्हटलं बरं. तोवर मी घरी फोन करून सांगितला की मग पासपोर्ट करता ॲप्लिकेशन, माझे 20 फोटोच्या कॉपीज, माझे जे काही इलेक्शनचे जी काही डॉक्युमेंट्स लागणार सगळ्याच्या 10-10 कॉपीज काढून ठेव. मी तिकडे आल्यानंतर फक्त फॉर्म फिलअप करणार आहे. फॉर्म फिलअप केला, प्रकाश परांजपेंकडे गेलो. त्यांनी एक लेटर दिलं, कव्हरिंग लेटर, जा पासपोर्ट ऑफिसला. ठाण्यातच होतं पासपोर्ट ऑफिस. तिकडे गेलो, त्यांच्याकडे दिलं. तो पासपोर्ट ऑफिसर जो होता त्याला ते लेटर दिलं. ऐसे लेटर तो बहुत सारे लोग लेके आते हैं. बरं, त्याच्यात त्यांनी मेन्शन केलं होतं ना, ये मेरे रिलेटिव्ह है, इनको त्वरित पासपोर्ट दिया जाए. ठीक आहे, त्यांनी ठेवून दिलं. 1 हफ्ते में मिलेगा. 1 हफ्ते में मला आल्यानंतर, बरं हे 2 दिवस झाले होते, आठवड्याच्या आत पासपोर्ट सबमिट करायचा आहे. मी तिकडनंच फोन केला, असं असं. तो म्हणतोय ठीक आहे, तू ये ऑफिसला, मी आता डोंबिवलीत आहे, तोवर मी येतो. तिकडे आलो. त्याच्या ऑफिसला आलेला त्यांनी पासपोर्ट ऑफिसरलाच फोन लावला डायरेक्ट. क्या मुझे खुद आना पड़ेगा क्या वहाँ पे? आप बोल रहे थे ऐसे लेटर तो बहुत सारे लोग लेके आते हैं. अरे नहीं नहीं सर, ऐसा नहीं है, ये नहीं है. कारण प्रकाशची पार्लमेंटमधली करिअर खूप गाजलेली आहे. येस. आप एक काम करो, उनको भेज दो. कितने बजे भेजू? 4:30 बजे. सकाळी 12:30 वाजता मी फॉर्म सबमिट केला, फी भरली आणि 4:30ला मी पासपोर्ट घेऊन बाहेर पडलो. बर. आणि मग नेक्स्ट डे जाऊन मी यशराजला सबमिट केला. असं ते संपूर्ण काबूल एक्सप्रेसची स्टोरी. काबूलमध्ये शूट करत असताना काही वेगळे अनुभव आले का? खूप थ्रेट होती, हवेतच थ्रेट होती. म्हणजे आम्ही एअरपोर्टला गेलो तर विमानापर्यंत तिकडच्या लोकल लोकांच्या गाड्या येत होत्या. मला म्हटलं हो, लिटरली. आणि मग ती लोक उतरायची, त्यांच्या गाड्यांमध्ये बसायची आणि जायची निघून. आणि आम्हाला मात्र ते सगळं चेकिंग करा, हे करा, ते करा. बरं, बाहेर पडलो तर अमेरिकेचे सगळे सोल्जर्स तिकडे एअरपोर्टवर. आणि मग तिकडनं बाहेर पडलो, काबूलमध्ये राहिलो. आणि काबूल आणि पेशावर ह्याच्यामध्ये, म्हणजे आम्ही जिथे शूट करत होतो तिथून हार्डली 65 किलोमीटर्सवर पेशावर होतं, पाकिस्तान बॉर्डर. आणि मग तिकडे शूटला गेल्यानंतर आम्हाला क्लिअर इन्स्ट्रक्शन्स होत्या की कोणीही तुम्हाला जी बाउंड्री आखून दिलेली आहे त्याच्या बाहेर पाऊल सुद्धा टाकायचं नाही. जागोजागी लाईव्ह माइन्स आहेत. चुकून जरी तुमचा पाय पडला तरी तुम्ही डायरेक्ट ढगात. आणि त्या ह्याच्यात आम्ही शूट केलं. बरं, आम्हाला न्यायला यायला गाडी आणायची ना, जी आमच्याबरोबरच असायची. त्याचा ड्रायव्हर डॅशबोर्डवर भरलेलं रिव्हॉल्वर असायचं. ओ. तो मेरे बिना आप कहीं भी जाना नाही. मार्केटमध्ये सुद्धा आम्ही, एक दिवस आम्हाला मिळाला की काबूल मार्केटमध्ये जाऊन फिरून येऊयात म्हणून. तिकडे दुकानांमध्ये आपल्या इकडे जसे हे हार्डवेअरच्या दुकानात पाईप लटकवलेले असतात ना, तशा तिकडे AK-46 आणि AK-57 लटकवलेल्या आणि पोतं भरभरून ॲम्युनेशन. मी तर म्हटलं हे काय? त्याला हिंदी कळत होतं. पण ती लोक खूप इंडियन गुड, पाकिस्तानी नो गुड. एवढं लेके जाना है? बोला इधर तू खरीद के देगा, उधर बॉम्बे में कैसे लेके जाऊं मैं? पण तो पण खूप छान एक्सपिरियन्स. 7 दिवस होतो काबूलमध्ये. -2 डिग्रीजला शूट करत होतो. मी कबीर खानला सॅल्यूट करीन की तिकडे गेल्यानंतर आमची राहायची व्यवस्था कुठली असेल, आमच्या हॉटेलचं रूम नंबर काय असेल, आपल्याला. बरं, 7 दिवसांचं शेड्यूल मला मुंबईत मिळालेलं होतं की इतके वाजता आपला ब्रेकफास्ट होईल, इतके वाजता कॉन्वॉय निघेल, इतके वाजता आपण लोकेशनला पोहोचू, इतके वाजता आपली रिहर्सल असेल, त्याच्यानंतर ह्या वाजता हा शॉट असेल, तो किती सेकंदांचा असेल, किती मिनिटांचा असेल, इथपासून सगळं डिटेलिंग होतं. आणि ते लिटरली असं फाईल दिलेली होती आम्हाला. 20 वर्षापूर्वी आहे. हो, काय पेपर वर्क होतं जबरदस्त. कारण त्याचं
म्हणण्याचा उद्देश बरोबर होता. आम्ही जिथे शूट करत होतो ना, तुमच्या लक्षात आहे, ते मी गन घेऊन तिथे बसलेलो आहे ना, त्याच्या संपूर्ण समोर अशा कपारी झालेल्या आहेत डोंगरांच्या बॉम्बिंगमुळे. तालिबानी लोकांनी आणि अमेरिकेने बॉम्बिंग केल्यामुळे. आणि तिकडनं सूर्य जो ट्रॅव्हल करायचा ना, तर जेवढ्या वेळात ही कपार आणि ही कपार याच्यामध्ये सूर्य येईल तेवढाच वेळ तिथे तो लाईट मिळणार आहे, सनलाईट. आणि त्या मिनिटामध्ये आपल्याला त्या सेकंदांमध्ये तो सीन शूट करायचा आहे. त्याच्यामुळे तो असं घड्याळ घेऊन असाच उभा असायचा, कॅमेरा रोल असायचा, आणि मग मग तो ऍक्शन म्हणून झालं की आम्ही सीन करायचो. आणि तेवढ्या वेळात व्हायला पाहिजे तो सीन. एवढं त्याचं पेपर वर्क आणि ग्राउंड वर्क होतं. हॅट्स ऑफ टू हिम. त्याच्यानंतर रोहित सरांबरोबर 2 फिल्म केल्या, सिंगम रिटर्न्स आणि सिम्बा. म्हणजे मला आठवतंय, मी रोहित सरांशी पहिल्यांदा भेटायला गेलो तेव्हा आम्ही त्या मरीन लाईन्सच्या फ्लायओव्हरवर गेलो. रोहित सर त्यांच्या टीमला घेऊन खालती रस्त्यावर बसलेले होते मांडी घालून. एवढा डाऊन टू अर्थ. बर. त्याच्यानंतर हैदराबादला शूटिंग करत असताना सिम्बाच्या वेळेस हॉटेलमध्ये मी एकटा होतो. बरं, त्यांच्या तिकडे नो रूम शेअरिंग, मला सेपरेट रूम. कंटाळा आला, काय करायचं. गाडी आली होती. लोक, सर क्यों आप जल्दी आए, जाओ ना, आराम करो ना, आपका शॉट आएगा तो हम गाड़ी भेजेंगे आपको लेने के लिए. मग मी परत आलो हॉटेलवर निघून. मग उगाच त्यांना डिस्टर्ब करायला तिथे थांबण्यात का पॉईंट नाही. कारण डिरेक्टरच्या डोक्यात वेगळे विषय असतात. आणि जर का त्यावेळेस एक कॅरेक्टर सतत आपल्या पुढे बिनकामाचं फिरताना दिसलं की मग ते डिस्टर्ब व्हायला होतं. हा त्यांचा उद्देश. ओके. त्यामुळे मग परत शांतपणे बसलो, परत गाडी आली, परत गेलो. सुख म्हणजे जेव्हा करत होतात तर वर्षा उसगावकर म्हणजे सुपरस्टार आणि कायम त्यांना हिरोईन या भूमिकेमध्ये बघितलेलं आहे लोकांनी. आणि आईच्या भूमिकेत त्यांना बघणं हा खरं तर एक वेगळा अनुभव होता. आणि तुम्ही त्यांच्यासोबत स्क्रीन शेअर केली, त्यांच्या पतीची भूमिका केली होती, तर त्या अनुभवाबद्दल आवडेल ऐकायला. हो, एक खूपच छान अनुभव होता. आणि लिटरली मी असं म्हणेन की वर्षा उसगावकर केवळ सुपरस्टार नाही, त्या माणूस म्हणून पण खूप चांगले आहेत. त्यांनी कधीही ते बॅगेज कॅरी नाही केलं सेटवर. सुरुवातीला एक थोडं ऑब्व्हियस आहे ते की त्या एकेकाळी खरंच सुपरस्टार होत्या आणि आज ते आमच्याबरोबर स्क्रीन शेअर करत आहेत. याच्या आधी पण त्यांनी सिरियल केली होती. पण ह्या ह्याच्यात पण खूप छान स्वभाव. आणि मग एक 2-3 महिन्यानंतर त्या रुळल्या आमच्याबरोबर. आणि मग काय, मग धमाल मस्ती, त्या त्यांच्या एक एक किस्से सांगायच्या. त्यावेळेस कसं काय झालं होतं, अमुक तमुक, मग कोण काय बोललं, खूप धमाल करायचो मग आम्ही. रुळल्या. त्यावेळेस पण जेव्हा मला विचारलं की हे नाटकाच्या तालमीकरता मी पुण्यात होतो. मला तारीखही आठवेल, 12 फेब्रुवारी 2020. 2024ला लॉकडाऊन लागला. 24 मार्चला. 21ला मला नाही 2020ला 22 तारखेला त्यांनी 1 दिवसाचा केला. आणि मग 24 तारखेपासून फायनल लॉकडाऊन लागला होता. आणि 12 फेबला मला कॉल आला प्रोडक्शन मधनं की असं आपण सिरियल करतोय. तर ओळखीचा होता तो. तर मी त्याला म्हटलं, आधी पेमेंट किती करणार ते सांग. तो म्हणाला, वर्षा उसगावकरच्या नवऱ्याचं काम करायचंय, करतो. पेमेंट तर बघता येईल. मग त्यांच्या बरोबर काम करायला मिळतंय, हा खूप छान एक्सपिरियन्स होता. आणि खूप चांगल्या बाई आहेत. कुठेही असं जाणवून दिलं नाही त्यांनी की मी एकेकाळची सुपरस्टार होते आणि होतं. म्हणजे अख्ख्या युनिटला त्यांनी कधीच असं जाणवून नाही दिलं. त्यामुळे ते 4-4.5 वर्ष खूप धमाल. म्हणजे गोव्यात आम्ही लॉकडाऊन पिरियडमध्ये जेव्हा त्यांनी बायोबबलमध्ये शूट करायला सांगितलं होतं, तर आम्ही सुरुवातीचे काही दिवस गोव्यात होतो. मग गोव्यात त्यांच्याकडनं काही काही घरनं खायचे पदार्थ यायचे, कारण ते उजगावच्या. मग त्यांचा कधी भाऊ येऊन, बहीण येऊन द्यायची, कधी जिजू येऊन देऊन जायचा. धमाल केली गोव्यात पण. मला आणखीन एक असं विचारायचंय की सध्या म्हणजे आपल्याला बऱ्याच ठिकाणी हे बघायला मिळतं की काही महिन्यांपूर्वीच आपण आस्ताद काळेने जी ऍक्शन घेतली, त्याचं नाटक चालू असताना फोन वाजला आणि त्याच्यावरती, याच्या आधीही हे किस्से घडलेले आहेत, हे प्रसंग घडलेले आहेत.
पण एक कलाकार म्हणून आणि स्पेशली नाटकावरती जास्त प्रेम आहे म्हणून तर तुम्हालाही असे अनुभव आले असतील तर त्याच्याबद्दल खूप. काय सांगाल? मला मराठी प्रेक्षकांची क्यू येते हल्ली. दुसरं काही नाही. आत्तापर्यंत 10,000च्या वर प्रयोग झाले असतील की ज्या प्रत्येक प्रयोगाच्या आधी सांगितले गेले की तुम्ही तुमचे मोबाईल सायलेंट मोडवर करा किंवा स्विच ऑफ करा. लोक करत नाहीत. बरं, मी त्यांच्यावर चिडून मी माझं ब्लड प्रेशर का वाढवू? एका प्रयोगात सागराच्याच मी आणि अंगद आम्ही दोघंच स्टेजवर होतो. एखादा फोन वाजायला लागला, एकदा वाजला, मी काय लक्ष दिलं नाही, दुसऱ्यांदा वाजला, तिसऱ्यांदा झाल्यावर मग अंगद थांबला. लागत थांब जरा, बघू आपण काय होतंय. मग मीच म्हटलं की जर तुमचं बोलणं झालं असेल तर मग आम्ही आता प्रयोग पुढे सुरू करतो. मी चिडून मला त्रास होणार आहे, त्यांच्यात काही फरक पडणार आहे का? नाही. त्यांना हे एथिक्स किंवा त्याचं डेकोरम जे असो, जे की बाबा प्रत्येक गोष्टीचे काही एक नॉर्म्स असतात. तुम्ही नाटक बघायला जाता तेव्हा तुम्ही काय करायला पाहिजे. सिनेमा बघताना तुम्ही करा ना, तुमचा मोबाईल वाजला तरी काही तिकडच्या समोरच्या ॲक्टरला काही फरक पडत नसतो. पण नाटक करत असताना तुमच्यासमोर लाईव्ह चालू आहे आणि तुमचे फोन वाजतात. एक कीव येते हल्ली मला मराठी प्रेक्षकांची की एवढे वेळा सांगून सुद्धा जर का लोकांच्या मनात म्हणजे डोक्यात प्रकाश पडत नसेल किंवा त्यांच्या भावना अजूनही तेवढ्याच जर का असतील, मग नाटक बघू नका ना. एकतर जर नाटक बघायचंच असेल तुम्हाला, जर का नाटक आवडतं म्हणून बायकोनी आग्रह केला म्हणून तुम्ही नाटकाला याल आणि मग तुमचे फोन वाजले की तुम्ही घ्याल, हे बरोबर नाही. थोडंसं ठाण्याबद्दल आणि ठाण्याचं जे काही काय म्हणतो आपण कल्चरल जे काही वातावरण आहे सांस्कृतिक, तर त्याच्याबद्दल काही सांगाल का? ठाण्याबद्दल मी ठाण्याला आमूलाग्र बदल त्यांना बघितलेला आहे. म्हणजे मी शाळेत असल्यापासून ते आजपर्यंत जवळजवळ गेली 60 वर्ष मी ठाणं कसं कसं बदलत गेलंय, कशी कशी स्थित्यंतर होत गेली आहेत, त्यात सांस्कृतिक स्थित्यंतरं पण कशी कशी होत गेली आहेत, हे पण सगळं बघितलेलं आहे. म्हणजे जेव्हा गडकरी रंगायतनच नव्हतं, हो. जिथे मोह विद्यालय आणि न्यू इंग्लिश स्कूलला नाटकं व्हायची, तिथपासून मी ठाणं बघितलेलं आहे. म्हणजे त्यावेळेस मला त्यावेळेसपासून पण नाटक बघायला खूप आवडायचं. मग बरं, त्यावेळेस आर्थिक परिस्थिती अशी नव्हती की मी 25 रुपयाचं तिकीट काढून जाऊन नाटक बघू शकेन. मग काय करायचं, तर मग तिथे व्हॉलेंटियर म्हणून जायचं. मग संध्याकाळीच जायचं, तिकडे खुर्च्या लाव, त्याच्यावर सीट नंबर टाक, हे कर, की मग नाटक फुकट बघायला मिळायचं. तर ती नाटकं तिथे बघितलेली आहेत मी. गरुड झेप नाटक तिथे बघितलेलं आहे मी. माणसाला डंख मातीचा नाटक महाविद्यालयाला बघितलेलं आहे. कट्यार काळजात घुसली मी 3 वेळा तिथे बघितलेलं आहे. हमीदाबाईची कोठी मी महाविद्यालयाला बघितलेलं आहे. हे सगळं असंच बघितलेलं आहे. त्यामुळे जी चांगली नाटकं आहेत की जी म्हणजे आजच्या पिढीला तर त्यांनी अरुण सरनाईकांची नाटकं कधी बघितलीच नसतील किंवा सतीश दुभाषींचं नाटक बघितलं नसेल, यशवंत दत्तचे नाटकं त्यांनी बघितली नसतील. ही दुर्दैवी पिढी आहे. आणि आम्ही यांना लाईव्ह परफॉर्म करताना बघितलेलं आहे. अशोक सराफ, नाना पाटेकर, सतीश पुळेकर, स्वतः विजयाबाई, नीना कुलकर्णी. त्यावेळेस मल्टी स्टारर नाटक होतं हमीदाबाईची कोठी. आज ते करायचं कोणी डेअरिंग सुद्धा करणार नाही. ती नाटकं त्यावेळेस बघितलेली आहेत आम्ही. त्यामुळे ती त्याच्यानंतर रंगायतन सुरू झालं. मग रंगायतन सुरू झाल्यानंतर जी नाटकं येत गेली किंवा जे नवीन नवीन थिएटर्स सुरू झाली सिनेमाची, कारण त्यावेळेस माझ्या आठवणीत फक्त एक अशोक टॉकीज आणि एक प्रभात टॉकीज स्टेशनच्या जवळ असलेली 2 टॉकीजच तेव्हा होती. मग नंतर हळूहळू वंदना झालं, आराधना झालं, पलीकडे आनंद टॉकीज झालं. पण हे नाटकाच्या संस्था पण काही मोजक्या संस्था होत्या. कला सरगम, नाट्यछंदी, नाट्य वलय, त्यानंतर आणखीन 1-2 शशी जोशीची एक संस्था होती. ह्या मोजक्या संस्था होत्या आणि यांची दादागिरी होती संपूर्ण कल्याणपासूनच्या पट्ट्यामध्ये. कारण उत्तम नाटकं दिली आहेत त्यांनी. मित्रसहयोग की ज्याच्यातनं अशोक साठे वगैरे काम करायचे.
दादागिरी म्हणजे तशी दादागिरी होती, कर्तृत्वानी. आणि आजच्या घडीला या सगळ्या संस्था मृतावस्थेत आहेत. एकही संस्था काही करत नाहीये. म्हणजे आत्ताच 4 मेला कलसर्गमचा वर्धापन दिन म्हणून ते साजरा करतात. मी एकदा गमतीत बोललो होतो, अरे तुम्ही वर्धापन दिन कसला, तुम्ही स्मृतिदिन साजरा करताय. करतच नाही होत काही आपण नवीन. दरवर्षी एकत्र जमायचं आणि हेच ठरवायचं की आपण पुढल्या वर्षीपासून काहीतरी ऍक्टिव्हिटी करूया. म्हणजे ते माकड दर पावसाळ्या म्हणतं ना, आता पुढच्या पावसाळ्यात मी घर बांधीन. म्हटलं तसं चाललंय आपलं, बाकी काही नाही. वर्धापन दिन कशाला म्हणतात? तुम्ही जर का काही ऍक्टिव्हिटी करत असाल, खरंच संस्था वाढत असेल, तर त्याला वर्धापन दिन. आपण फक्त जुन्या स्मृतीत जागृत करतोय एकत्र जमून. ही सध्या ठाण्यातली नाट्यवर्तुळातली परिस्थिती आहे. त्यामुळे जे पहिलं आमच्या वेळेसचं जे खरंच असं सांस्कृतिक ठाणे, की एक वाटायचं हा की अरे नाही यार, ऑगस्ट पासून राज्यनाट्याच्या तालमी सुरू व्हायच्या ते पार नोव्हेंबर पर्यंत 2.5-3 महिने आम्ही नाटकाची तालीम करायचो. आता काय नाही, 15 दिवसात करतात आणि मग त्याच दर्जाची नाटकं दाखवली जातात राज्यनाट्य स्पर्धेत. गडकरीच्या जागी काय होतं मग त्यावेळी? काही नाही, तळ्यात भर टाकून केलेलं आहे ते. स्विमिंग पूल आणि गडकरी रंगायतन हे जे मासुंदा तलाव आहे त्याच्यात भर टाकून तिथे केलेलं आहे. पण ती केवळ सतीश प्रधानांची इच्छा होती की ठाण्यात सतीश प्रधानांसारखे महापौर होते, पहिले महापौर सतीश प्रधान. हे खरंच वसंतराव डावखरे ही खरंच कलेला जपणारी माणसं होती आणि प्रोत्साहन देणारी, केवळ जपणारी नाहीत. तसं आता एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री आहेत, त्यामुळे त्यांना वेळ मिळत नाही. पण अदरवाईज तेही कलाकारांना प्रोत्साहन देणारेच आहेत. तुमची शाळा कुठली मोहन? मी इंग्लिश स्कूल. आणि मग 83ला मी घरनं थोडासा विरोध, नाटकातला मुलगा असून सुद्धा की नाही नाटक या क्षेत्रात नाही जायचं. ठीक आहे, मग नोकरी केली. मग ठाण्यात राहून इथे नाटक होत असणार आणि मी काही करायचं नाही हे पण पटत नव्हतं. एक चांगली ऑपॉर्च्युनिटी आली, 2 वर्ष इराकला काढली. त्यावेळेस खूप परिस्थिती चांगली होती. म्हणजे सद्दाम हुसेन त्यावेळेस खूप पॉवरफुल आणि हे होता. म्हणजे त्यावेळेस सद्दाम हुसेनला इराक डेव्हलप करायचं होतं. त्यामुळे त्यांनी मल्टीनॅशनल्स कंपन्यांना त्यांनी इराकमध्ये हे केलेलं होतं की तुम्ही या, तुम्हाला ज्या हव्यात त्या आम्ही सगळ्या सुखसोयी आम्ही तुम्हाला देऊ. त्याच्यामुळे सगळं त्यावेळेस इराकमध्ये होतं. म्हणजे अगदी रेस्टो बार्स पासून सगळं. पण परमिशन फक्त फॉरेनर्स नव्हती. नॉट अ सिंगल इराकी नॅशनलिस्ट कोणी आतमध्ये जाऊ शकत नाही. हां, आता मला जायचं आहे तर मला तो बरोबर येईल दाखवायला म्हणून, एस्कॉट म्हणून तो येईल माझ्याबरोबर, कारण लँग्वेज कळत नाही म्हणून तो माझ्याबरोबर येऊ शकेल. पण अदरवाईज तो एकटा नाही जाऊ शकत. मैलोन मैल असे लांबच्या लांब रस्ते. आणि एके दिवशी तर रात्री 12:30 वाजता तिकडे. बरं, त्यांना हिंदी कळत नाही, इंग्लिश कळत नाही, इंग्लिश पण नाही, आणि त्यांची भाषा मला येत नाही. आणि मला पत्ता शोधायचा आहे बगदादमध्ये, कारण मी राहतो तो मस्कत बॉर्डरच्या जवळ. समावा म्हणून गाव आहे तिथे. म्हणजे तैग्रिस नदी आपण जर का वाचलं असेल तर तैग्रिस नदीच्या काठावर ते समावा गाव. तर तिकडनं बगदादला 365 किलोमीटर 2 तासात पोहोचलो मी. 2 तास काय, आधीच पोहोचलो होतो. तिकडे गेल्यावर आपण पुण्याला पण पोहोचत नाही 2 तासात. तिकडे म्हणजे माझा ड्रायव्हर होता, तो असं 150च्या पुढे स्पीड गेल्यावर तो असं त्याने एकदा वळून माझ्याकडे बघितलं. सर चलेगा ना, स्पीड बढ़ेगा तो. हिंदीच होता तो. 220 डायरेक्ट. आणि मग आम्ही तिकडे पोहोचलो.
पण मैलोन मैल सरळ रस्ता, गाडी दणकट होती त्यामुळे रस्ता सोडत नाही, हम्म. टायर पण एवढे ब्रॉड असे. त्यामुळे आम्हाला सुखसोयी सगळ्या तिकडे अवेलेबल होत्या. फक्त आमच्या देशाकरता काम करा, पैसे कमवा, बाकी तशी काहीच भीती नव्हती. सगळे डिपार्टमेंटल स्टोअर्स, सगळे मॉल, सगळीकडे बायका आणि मुली काम करतायत, कोणी बुरखा घातलेला नाहीये, काही नाही. वेस्टर्न कंट्रीमध्ये असल्यासारखं. आणि सगळे पुरुष आपले चहाच्या टपरीवर चहा पितायत, हुक्का पितायत, सगळं. फक्त एक, जेव्हा वरतून ऑर्डर येईल तेव्हा हातात बंदूक घ्यायची आणि लढायला जायचं. त्यांचं काम तेवढंच. घरं बायका चालवायच्या. ऍक्च्युली म्हणजे आता तुम्ही स्वामींची भूमिका करताय, पण स्वामींवरची श्रद्धा किंवा त्यांनी केलेले जे काही चमत्कार आहेत, तर अजूनही लोक त्या स्वामींनी त्या काळात केलेल्या चमत्कारांमध्ये इतके गुंतून पडलेत, किंवा बऱ्याच ठिकाणी आपल्याला असंही दिसतं की स्वामींच्या नावाने अनेक गोष्टींचं बाजारीकरण पण झालेलं दिसतंय. खूप. म्हणजे स्वामींवरची श्रद्धा किंवा भक्ती ही काही बाजारीकरण पण करण्याची मुळात गोष्ट मला हेच नाहीये. कळत नाही की स्वामींनी त्यावेळेस चमत्कार का केले, ह्यामागचं कारण कोणी समजून घेत नाही. हम्म. की जी निश्रद्ध माणसं होती, की ज्यांचं आणि जे समाजाला त्रास देत होते ना, त्यांना वठणीवर आणण्याकरता म्हणून स्वामींनी हे केलेलं आहे. कोणाला चमत्कार करून कोणाला सोनं चांदी दिलेलं नाहीये. हम्म. किंवा स्वामींनी खोड पण मोडलेली आहे. एक ब्राह्मण असतो, तो स्वामींकडे जातो, बायको सांगते म्हणून की स्वामी मला धन हवंय, अमुक हवंय. तर स्वामी त्याला हाडं उचलायला सांगतात. बाजूला चिता जळत असते, त्यातली हाडं घेऊन जा. तो चक्रावतो की हाडं काय घेऊन जा, पण तो म्हणतो जाऊन दे ना, चल ना, आपण स्वामींनी सांगितलंय म्हणून तो भीत भीत अनिच्छेनी त्यातली 2 हाडं घेतो, झोळीत टाकतो, घरी जातो. आणि बायको विचारते त्याला की काय दिलं स्वामींनी. म्हणजे काही नाही, हाडं दिली आहेत. म्हणून ती बायको झोळी घेते आणि ती फेकून दिली जाते, तर ती सोन्याची हाडं असतात. म्हणजे त्या हाडांचं सोनं झालेलं असतं. मग बायको त्याला म्हणते की मग घ्यायचीच होती, मग 2च का घेतलीत, आणखीन का नाही घेतलीत. म्हणून तो पोतं घेऊन तिकडे जातो आणि ते पोतं भरून सोनं घेऊन येतो. तर ती आधीची जी 2 सोनं झालेलं असतं ती पण हाडच होतात आणि हे पण हाडच असतात. स्वामींचा सांगण्याचा उद्देश तुम्ही लक्षात घ्या. हम्म. मला वाटतं हे आत्ताचं जे तुम्ही वाक्य सांगितलेलं आहे ना, ते स्वामींनी तुमच्या तोंडून आपल्या सगळ्या प्रेक्षकांसाठी वदवून घेतलेलं वाक्य आहे. आणि मला वाटतं हाच योग्य क्षण आहे की इथेच आपण थांबायला हवं. मला खात्री आहे हा एपिसोड तुम्हा सगळ्यांना नक्की आवडला असेल. हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला त्याबद्दलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून पाठवा. त्याचबरोबर हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा.